हॅलो फ्रेंड्स, संगीता क्रिएशन्समध्ये आज आपण पाहणार आहोत फुगाबाही कटिंग करण्याची अगदी परफेक्ट पद्धत। आता इथे फुगाबाही कटिंग करताना स्लीवची जेवढी लेंथ आहे तेवढी आधी घ्यायची आहे। म्हणजे स्लीवची जी काही उंची असेल त्याप्रमाणे तुम्ही इथं उंची घ्यायची आहे। माझी इथं तयार उंची मला 7.5 इंच हवी आहे, तर त्यामध्ये अर्धा इंच सिलाई मार्जिन ॲड करून मी 8 इंचावर मार्किंग केलेलं आहे। आता चेस्ट साईजनुसार तुमची आर्महोलची जी काही रुंदी आपण घेतो ती कमी जास्त होऊ शकते। आता इथं माझी 7.25 इंच आहे, तर मी इथं 7.25 इंचावर मार्किंग करते। म्हणजेच 32 साईज चेस्टचा ही स्लीव्ज बनवायची आहे। तर 7.25 इंचावर मार्किंग केल्यानंतर इथे आर्महोल घ्यायचा आहे कॅप हाईट घ्यायची आहे 2.5 इंच। आणि कॅप हाईटपासून ही जी लाईन आहे ती आपण अशी आखून घ्यायची। म्हणजेच रेग्युलर स्लीव्जचं आपण ज्या पद्धतीने कटिंग करतो त्या पद्धतीने कटिंग करायचे। आता ह्या लाईनचा मध्य काढायचा आहे आणि या मध्यापासून बाहेरच्या बाजूने अर्धा इंच घ्यायचा आहे। आता पुन्हा मध्यापासून जो अर्धा भाग आहे खालचा त्याचाही मध्य काढायचा आहे कॅप हाईटच्या बाजूकडचा, आणि खालच्या बाजूने म्हणजे आतल्या बाजूने 1/4 इंच घ्यायचे आणि या दोन्ही लाईन जोडून घ्यायच्या आहे। आता ही पद्धत खरी तर मी नवीन मैत्रिणींसाठी सांगते ज्यांना आर्महोलचा, फ्रंट आर्महोलचा आणि बॅक आर्महोलचा आकार देण्यासाठी त्रास होतो। त्यांनी अशा पद्धतीने आकार देऊन बघा, खूप सुंदर स्लीव्सचा आकार येतो। आता हे घेतलेलं आहे मी 1.5 इंच सिलाई मार्जिन, इथे 5 इंच दंडघेर आहे आणि 1.5 इंच सिलाई मार्जिन, म्हणजे टोटल 10 इंच होता। तर त्याचा आपण दंडघेर घेताना अर्धा करतो, म्हणजे 5 इंच आणि 1.5 इंच। आता ही रेग्युलर स्लीव्जचं कटिंग झालेलं आहे। तर आता आपण पफ क्रिएशनसाठी वेगळं कोणत्या पद्धतीने कटिंग करतो ते पाहूया। तुम्ही पफसाठी 5 इंच, 4 इंच, 4.5 इंच, 3.5 इंच किती पण घेऊ शकता। तुम्हाला जेवढं पफ हवं आहे त्यानुसार तुम्ही घेऊ शकता। आता मला मीडियम साईजचं 3 ते 4 प्लेट बसतील एवढा पफ हवा आहे, तर मी इथे 3.5 इंच उंची घेतलेली आहे आणि हा जो भाग आहे याचा मध्य काढायचा आहे। हे अशा पद्धतीने हा जो पॉईंट आहे याचा मध्य काढायचा आणि याचा मध्य आहे 8 इंच येतं आहे, तर त्याचा मध्य येतो 4 इंच। वरच्या बाजूने उंचीच्या पलीकडे मध्य काढून घ्यायचं आहे आणि खाली पण 4 इंचाचं आणि वरती पण 4 इंचाचं मार्किंग करायचं आहे आणि ही लाईन आखून घ्यायची आहे। आणि आता ही जी पॉईंट आहे याचाही मध्य काढायचा आहे। पण आधी समजून घ्या, हा जो मधला पॉईंट घेतलेला आहे हा मध्य कसा काढला आहे। हा जो पॉईंट आहे याचं अर्ध मेजरमेंट घ्यायचं इथं आणि इथं, आणि त्यानंतर या दोन्ही पॉईंट जुळवून घ्यायचे आहेत। याचा मध्य हा आणि या दोन्ही लाईन जुळवून घेतल्यानंतर याचाही मध्य काढून घ्यायचा आहे। आता हा मध्य काढल्यानंतर इथे स्टार द्यायचा आहे, कारण हा मध्य खूप महत्त्वाचा आहे। तिथूनच आपल्याला प्लेटची तोंड वरती घेण्याची किंवा प्लेट कुठपर्यंत घालायचं आहे हे इथंपर्यंत मार्किंग करायचं आहे। अशा पद्धतीने स्लीवचं मार्किंग करून झालेलं आहे। आपण कटिंग करून घेऊया। पाहू शकता इथे आपलं स्लीवचं कटिंग झालेलं आहे। आता हे पॅटर्न आहे अशा पद्धतीने अस्तरवरती ठेवायचं आहे आणि कटिंग करून घ्यायचं आहे। त्याआधी आपण जो मध्य काढलेला आहे सेंटर पॉईंट आणि जिथं आपण स्टार केलेलं होतं, जिथंपासून आपल्याला प्लेट घालायची आहे तिथे छोटासा कट देऊन ठेवायचा आहे। आता आपण जी रेग्युलर स्लीव जोडून घेतो मेन्स ब्लाऊजच्या कापडवरती अस्तरचं कापड ठेवून घ्यायचं आहे आणि रेग्युलर जशी आपण स्लीव जोडतो त्या पद्धतीने स्लीव जोडून घ्यायची आहे। अस्तरच्या चारही बाजूकडून शिलाई मारून घ्यायची आहे आणि एक्स्ट्राचं कापड कटिंग करून घ्यायचं आहे। अगदी फिनिशिंगसह शिलाई मारायची आहे आणि जे कट आपण दिलेले आहेत तिथं व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे। आता हे कट सेंटरचा दिलेला आहे आणि दोन्ही साईडचे दोन्ही कट दिले हे तर मार्किंग करून घेत आहे। आता ही जी प्लेटची तोंड आहे ही वरच्या बाजूने येतील अशा पद्धतीने घालून घ्यायची आहे। तुम्ही हवं तर एक प्लेट्स घालून घ्या आणि त्यामध्ये पिन लावून घेऊ शकता किंवा अशा पद्धतीने एक प्लेट्स टाकून घ्यायची आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे। आता ही प्लेट्स सेंटर पॉईंटपर्यंत येतील अशा पद्धतीने घालायच्यात। या बाजूनही पहा एक प्लेट्स मी व्यवस्थित स्टिच करून घेत आहे।
आणि प्लेट्स एकसारख्या येतील याची काळजी घ्यायची आहे. अशा पद्धतीने व्यवस्थित प्लेट्स सेट करून घेतल्या की त्यावरती शिलाई मारून घ्यायची आहे. आणि आता आपण इथे पाहू शकतो सुंदर असा ब्लाऊजला पफ क्रिएट झालेला आहे. खूप छान दिसते ही स्लीव्ज डिझाईन आणि सध्या ही खूप ट्रेंडमध्ये आहे. तर चला, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असताल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.